मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. लग्नाच्या गोष्टीवर चर्चा करत असताना एक सातत्यानं तुम्हाला एक आवाहन करत असतो, की तुम्ही स्वतःच्या लग्नासाठी प्रयत्न करत असताना तुमच्याकडे जर एखादं ओळखीतील स्थळ असेल, तुमच्या परिचयातील असेल, ज्यांना लग्नाची गरज असेल, विधवा असेल, घटस्फोटित असेल, परित्यक्ता असेल, तर ते आमच्यापर्यंत पाठवा. मात्र जो काही तुमचा पाठवण्याचा प्रतिसाद आहे, तर तो अतिशय कमी आहे. कमी आहे असं म्हटल्यापेक्षा महिन्यातून फक्त 2-3 स्थळच येतात, तर हा फ्लो कुठेतरी वाढला पाहिजे. कारण आपण ज्या समाजामध्ये राहतो, ज्या वर्तुळामध्ये राहतो, तर त्याच्यामध्ये आपले 100, 200, 500 लोक ओळखीचे असतात आणि त्याच्यातल्या 5-6 मुली तरी लग्नाच्या असतात, की ज्यांना गरज असते. मग त्यांच्या अपेक्षेनुसार, त्यांच्या अटीनुसारच आपण त्यांच्याकडे स्थळं पाठवण्याचा प्रयत्न करू किंवा त्यांची माहिती देण्याचा प्रयत्न करू. आणि आपण ही माहिती देत असताना सामाजिक सभ्यतेचे, कम्युनिटी गाईडलाईनचे आणि गोपनीयतेचे सर्व नियम कसोशीने पाळण्याचा प्रयत्न करत असतो. बरेच जण म्हणतात, की तुमचा मोबाईल नंबर का दिसत नाही? तर त्यांना त्यांचं एक ज्ञान कमी असतं किंवा अपुरं असतं. त्यांच्याशी आम्हाला काही घेणदेण नाही. मात्र विनाकारण आमच्या विरोधात 2दा पोलिसात तक्रारी झालेल्या आहेत. तर त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचे सोपस्कार आम्हाला करावे लागतात. आठवडाभरापूर्वी आम्हाला एका अशाच मित्राचा म्हणजे प्रत्यक्ष न भेटलेला मात्र फोनवरच संवाद झालेला एका बुलढाणा जिल्ह्यातून एका मित्राचा फोन आला आणि दादा तुमचं काम खूप चांगलं आहे असं तसं संवाद झाल्याच्या नंतर माझ्याकडे एक स्थळ आहे. मात्र त्यांच्याकडे मी विचारलं ज्यावेळेस की लग्नाचं तुमच्याकडे कोण आहे, तर त्यांच्याकडे लग्नाचं कोणीच नाहीये. कारण आपण ज्यावेळेस आपला हेतू उद्देश प्रामाणिक असतो तर त्यावेळेस मदत करणारे अनेक हात पुढे येतात. असा आम्हाला अनेक वर्षाचा अनुभव आहे आणि गेल्या 7-8 वर्षापासून हे काम करत असताना अनेक चांगली लोक समाजामध्ये आहेत. वाईट तत्व ही सगळीकडे सारखीच असतात, सगळ्याच क्षेत्रामध्ये असतात. मात्र चांगली तत्व आपण जी काय आहे तर चांगल्या तत्वाबाबतच आम्ही विचार करत असतो. वाईट कोण आहे, विचित्र कॉमेंट कोण करते त्याच्याशी आपल्याला काही घेणदेण नाही. तुम्ही निश्चित रिकामी बडबड लावता किंवा तुमचे मग हे ₹59 मेंबरचे कशाचे घेता, तर त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आमच्याकडे वेळही नाही. कारण ₹59 जे मेंबरचं सबस्क्रिप्शन आहे, तर सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आम्हाला जो काही त्रास होतो फोन कॉलचा, तर त्याच्यासाठी आम्हाला हे मेंबरचं सबस्क्रिप्शन आणावं लागलं आणि विनाकारण 2 वेळेस आमच्या विरोधात पोलिसात तक्रारी दाखल झाल्या. भलेही ती एनसी मॅटर असतील, परंतु त्या गोष्टीचा कुठेतरी 4 दिवस, 2 दिवस त्रास होतो आणि मग हे सगळं करत असताना उगाचच आम्हाला फुकट त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागलं. ऍप्लिकेशनसाठी जे काही खर्च येतो, सर्व्हर भाडं येतं, डोमेन चार्जेस 7-7 वर्षभराचे त्याचे रिन्युअल करावं लागतं, एसएमएस चार्जेस असतात. जो काही ओटीपी येतो तर ते 12 ते 15 पैशाचा ओटीपी असतो. हे आयटीच्या विद्यार्थ्यांना माहिती, त्यांना वेगळं सांगायची गरज नाही. आणि मग आपण कोणाला ₹59 देतो म्हणजे काही लय मोठे उपकार करत नाही. ₹59 मधलेही जे काही करन्सी कन्व्हर्शन असतं, सिंगापूर टॅक्स आहे, भारत सरकारचा टॅक्स आहे, युट्यूबची कमाई, त्याच्यातून 30, 35, ₹32 ते आमच्या अकाउंटला येतात आणि ₹30-32 आपण कोणाला तरी देतोय म्हणजे फार मोठी हे करतोय, पुण्यकर्म करतोय असं नाहीये. कारण हे एक आम्ही जे करतोय, वेळ देतोय, तर ते कुणाचं तरी भलं व्हावं यासाठी करतोय. या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही कोणाला पैशाची मागणी करत नाही. मात्र हे करत असताना होतं काय, की आम्ही सगळे सुरुवातीला मोबाईल नंबर वगैरे सगळे दिसते ठेवले आणि मग गंमत त्याच्यामध्ये अशी झाली, की पोरगी एमबीबीएस, पोरगा ऑटो चालवणारा आणि मग तो तिला रिक्वेस्ट टाकत बसला, फोन करत बसला. मग साहजिकच तो आम्हाला शिव्या घालणार, त्या पोरीचा बाप आणि पोरीचा बाप शिव्या घालणार. काहींनी तर आमच्या विरोधात पोलिसात जाण्याच्या पण धमक्या दिल्या आणि एक दोघांनी कारण नसताना, गरज नसताना पोलिसात तक्रारी पण दाखल केलेल्या आहेत. ह्या अशा गोष्टी घडतात कारण आपण किती सज्जन सभ्य आहोत हे प्रत्येक गावखेड्यात गेल्याच्या नंतर दिसतं आपल्याला, की गावामध्ये एखादी भंडाऱ्याची पंगत असते तर तिथं कुठं पात्र टाकावं, कुठं डोने टाकावं, किती उष्ट टाकावं याचं तारतम्य आपल्याला नसतं. मात्र ₹200 प्लेटची ज्यावेळेस आपण हॉटेलमध्ये भाजी घेतो तर त्यावेळेस व्यवस्थित बेसिनमध्ये जातो, तो कागद घेतो नरम, त्यानं हात पुसतो, बरोबर तोंडाला लावतो, तिथं सगळं आपण टापटीप वागतो पैसे देऊन. मात्र फुकटच्या भंडाऱ्याच्या पंक्तीत कसं जेव्हा याचं आपल्याला हे नसतं किंवा गावामध्ये मंदिरासाठी दरवर्षी 7-10 लाख रुपये वर्गणी करतील आणि तिथं सप्ताह ठेवतील. मात्र गावाच्या शाळेची भोवताल जी काही कंपाऊंड वॉल असते तर त्याच्या भोवती जाऊन पण दगाव जाऊन हागणदारी करल. तिथं आपलीच लेकरं शिकत असतात. पण हे त्यांना समजत नाही की हे संस्कार केंद्र आहे. इथं सगळ्या गोष्टी नैतिक मूल्याचे तास, विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, भाषा सगळे विषय तिथं शिकवले जातात. मग एखाद्या शाळेवर जर शिक्षक कमी असतील किंवा त्यांच्या मागे सरकारने काही कामं लावली असतील तर गावातल्या काही बेकार पोरायला आपण 2-3 हजार रुपये महिना देऊन जर तिथं ठेवलं, सकाळी घ्या बाबा एक्स्ट्रा क्लासेस, संध्याकाळी एक्स्ट्रा क्लासेस घे, तर पोरं गुंतून पडतील, मोबाईलमध्ये कमी पाहतील. पण इथं 20-20, 30-30 हजार रुपये देऊन कॉन्व्हेंटला पाठवतील. तिथं 10वी पर्यंत शिकलेले ते मास्तरनी तुमच्या पोराला संस्कार करतात आणि शिकवतात इंग्रजी बोलायला, मम्मी पप्पा म्हणायला शिकवतात. हे आपल्याला पटत नाही. हे सगळा नाश संस्कृतीचा आपणच केलेला आहे आणि मात्र मुलींच्या अपेक्षा वाढल्या, हे झालं ते झालं असे आपण एकमेकांवर आरोप करत असतो. तर असं जे काही स्थळ आमच्यापर्यंत आलेलं आहे तर ते बुलढाणा जिल्ह्यातील आमच्या मित्रांना आमच्याकडे पाठवलेलं आहे, की त्यांनी जे काही त्या मुलींचं स्थळाबाबतची जी काही माहिती दिलेली आहे तर त्यांच्या ती कुठल्याही नातेसंबंधातील नाही. मात्र त्यांच्या एका मित्रपरिवारातील ओळखीतील एक ते स्थळ आहे. त्या मुलींच्या बाबतीत जे काही
स्थळ आहे, तर ते स्थळ आम्ही फक्त गोपनीयतेच्या, कम्युनिटी गाईडलाईनच्या आणि सामाजिक सभ्यतेच्या हिशोबाने फक्त मेंबरसाठीच ती माहिती देणार आहोत. जे स्थळ आहे तर त्या मुलींच्या बाबतीत जो काही अपघात घडलेला आहे, की एक सर्वसाधारण गरीब मध्यम कुटुंबातील ती मुलगी, मात्र वयामध्ये आल्याच्या नंतर अनेकांच्या बाबतीत घडतं तसं तिच्याही बाबतीत घडलं. ती कुठल्यातरी मुलाच्या सहवासात आली, संपर्कात आली. त्याच्यानंतर ते कुठेतरी मुलगा मुलगी पळून गेले. त्याच्यानंतर पोलिसापर्यंत प्रकरण गेलं. पोलिसांनी मग त्यांचं काउन्सिलिंग केलं, हे केलं आणि त्याच्यानंतर आई-वडिलांच्या त्यांचे लेखी वगैरे घेऊन सुपूर्द केलं आणि मग त्याच्यानंतर तेही होत असताना मग त्या मुलीची कुठेतरी अ, अ, नंतर 4-6 महिन्याच्या नंतर तिची मानसिक स्थिती सुधारल्याच्या नंतर आता त्या गोष्टीला जवळपास वर्ष, दीड वर्ष झालेलं आहे. मात्र त्या मुलीची जी काही समाजामध्ये चर्चा झालेली आहे सोयऱ्या-धाऱ्यामध्ये, कारण आपलं एका वर्तुळामध्ये आपण राहतो आणि ह्या गोष्टी लवकर पसरत असतात, फैलत असतात. तर त्या मुलींच्या बाबतीत मग स्थळं यायला थोड्याशा अडचणी निर्माण होत आहेत आणि मग त्यांनी आम्हाला सांगितलं, की तुमच्याकडे जर एखादं स्थळ जर त्या मुलीला स्वीकारायला तयार असेल, ज्या काही बलुतेदार जाती असतात, तर त्या आम्ही जातीचा या ठिकाणी उल्लेख करणार नाही, कारण आम्ही जातीभेद कुठलाही मानत नाही. मात्र समकक्ष जशा काही आपल्याकडे साळी, कोळी, तेली, माळी, कुंभार, मराठा, कुणबी ह्या काही जाती असतात गावखेड्यामध्ये, बलुते ज्याला म्हणतो आपण किंवा 18 पगड जाती म्हणतात किंवा हिंदू अंतर्गत ज्या काही जाती येतात, तर त्या जातीतील जे स्थळ आहे, त्या मुलीचं शिक्षण ग्रॅज्युएशन पर्यंत आता झालेलं आहे. 22 वर्षापर्यंत तिचं वय आहे आणि जर या स्थळासाठी जर कोणाला संपर्क करायचा असेल, तर मेंबरसाठी त्याच्यामध्ये मेंबरच्या व्हिडिओमध्ये आम्ही त्याची लिंक देत आहोत. त्यांच्या अपेक्षेनुसार मेंबरच्या याच्यामध्येच त्या मुलीची सगळी जन्म तारीख वगैरे सगळी माहिती आम्ही तिथं देणार आहोत आणि त्याच्यानंतर त्या जिल्ह्यातील जर तुम्ही असाल, तर आम्ही तुमचा आणि त्यांचा डायरेक्ट संपर्क त्या माध्यमातून करून देणार आहोत. तुमच्याकडे तो बायोडाटा त्यांच्या अपेक्षा जर तुम्ही वाचत असाल, तर त्यांची अपेक्षा काही फारशी अशी नाहीये, की मुलगा कमावता असला पाहिजे, स्वतःपुरता 15-20 हजार रुपये कमावता असला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं त्याचं पूर्ण कुटुंब हे निर्व्यसनी असलं पाहिजे, धार्मिक वृत्तीचं असलं पाहिजे, अशी त्यांची अट आहे आणि दुसरीकडे त्याच्याकडे स्वतःच्या निर्वाहापुरतं असलं पाहिजे, ही त्यांची अट आहे. तर बघा, तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अ, ₹59 काही तुमचे पापात जाणार नाहीत पैसे, चांगल्या कामासाठीच जातील. सबस्क्रिप्शन घ्यायला काही हरकत नसावी. तुर्तास धन्यवाद. जय जिजाऊ.